तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. तर विधान परिषद निवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या 3 आमदारांची नाराजी उफाळून आली आहे. शिंदेंच्या आमदारांनी भाजप विरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आणि या नाराजीचा विधान परिषद निवडणुकीत काय परिणाम होणार याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टीला ए टू झेड भारतीय जनता पार्टी अशी सत्ता पाहिजे. अब्दुल सत्तार जे काही बोलले त्याची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते जर आमच्यावरती असे अपशब्द बोलत असतील आणि भारतीय जनता पक्षाचे मुखिया जर त्यांना आवरत नसतील तर नाराजी तर असणारच ना. विधान परिषद निवडणुकीच्या आधी शिवसेना आमदारांची नाराजी उफाळून आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 आमदारांनी भाजप विरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पहिले आमदार आहेत अब्दुल सत्तार. भाजप स्लो पॉयझन आहे, आमची मुंडकी उडवणार असं सत्तार म्हणाले. भाजप नेते अपमान करतात, निधी मिळत नाही असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले. तर माझ्या मतदारसंघात मित्रपक्षाचा हस्तक्षेप होत असून खच्चीकरण सुरू आहे असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तारांच्या पुत्रानं बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला. सन्माननीय मुख्यमंत्री जे आहे देवेंद्रजी हे चांगला निर्णय घेतात, चांगल्या पद्धतीने देतात. काही मंत्रीही आम्हाला न्याय देतात, परंतु काही लोक फक्त इथून शिवसेना हद्दपार कशी होईल, शिवसेना कशी संपल याच्याबद्दल नियोजन करू लागले. भारतीय जनता पार्टीला ए टू झेड भारतीय जनता पार्टी अशी सत्ता पाहिजे. आज अशी सत्ता पाहिजे असेल तर आपोआप शिवसेना संपल्याशिवाय त्यांची सत्ता ए टू झेड येणार नाही. गल्ली ते दिल्ली काय आहे त्यांचं राजकारण मला समजत नाही, परंतु आम्ही त्यांचे मित्र पक्ष आहे, छोटे भाऊ आहे, ते आमचे मोठे भाऊ आहे. अब्दुल सत्तार उभं राहू शकत नाही. जो माणूस गवताच्या गंजीवर उभा आहे आणि चुकून जरी काडी पडली आग लागू शकते, असा माणूस कशाला उभा राहील? ते बाकीच्या लोकांना कळते, तुम्हाला कळत नसलं तरी. वाळलेल्या गवताला जर चालताना कोणी अशी बिडी फेकली तर भडकन आग लागू शकते, बरोबर आहे? तसे ते गवताच्या गंजीवर उभे आहेत. थोडीशी ठिणगीसुद्धा गवत जळू शकते. एवढं मोठं ऐश्वर आहे, ते सांभाळायचं असेल तर त्यांना हे करता येणार नाही. मला असं वाटतं 4 तारखेला विड्रॉल होऊन या राज्यात युती समन्वयानं निवडणूक लढवा. दुसरीकडे भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही भाजपवर निशाणा साधलाय. भाजप मित्रपक्षाप्रमाणे वागवत नाही, शिवसेना आमदारांना निधी दिला जात नाही अशी खंत भोंडेकर यांनी व्यक्त केली आहे. नाही, त्यांनी जे म्हटलं ते काही वाईट म्हटलं असं नाही आहे, कारण त्यांनी आपल्या भावना सांगितल्या. आता भंडाऱ्यात सुद्धा बघा, मित्रपक्ष आहोत ना आपण. मित्रपक्षामध्ये आम्ही सगळे इलेक्शन लढतो. एखादी निवडणूक समजा स्वतंत्र लढलं याचा अर्थ तुम्ही आमच्या व्यक्तिगत याच्यावरती येणार का? मला एक सांगा, 22 मध्ये आम्ही उठाव का केला? आम्हाला वाटलं ना भारतीय जनता पक्ष आमचा मित्रपक्ष आहे, मोठा भाऊ आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते जर आमच्यावरती असे अपशब्द बोलत असतील आणि भारतीय जनता पक्षाचे मुखिया जर त्यांना आवरत नसतील तर नाराजी तर असणारच ना. समन्वय समिती बनायला पाहिजे आणि त्यांनी आवरायला पाहिजे अशा लोकांना. साहेब जेव्हापासून पालकमंत्री झाले तेव्हापासून तो जो समन्वय समितीनं ठरवलेला जे 70% स्थानिक आमदाराला द्यायला पाहिजे तो सुद्धा देत नाही. एकनाथजी शिंदे यांना त्याची पूर्ण कल्पना आहे की देवेंद्रजी फडणवीस, सुनेत्राताई पवार आणि एकनाथजी शिंदे हे महायुती म्हणून एकमेकांच्या सोबत निवडणूक लढत आहेत. कुठेही कोणावर अन्याय करण्याचं काम केलं जात नाही. भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये मित्रपक्षांचा सन्मान करते, मित्रपक्षांना वाढवते, मित्रपक्षांना मोठं करते. एकनाथजी शिंदे यांनी त्यांची समजूत काढलेली आहे. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनीही आपल्या मतदारसंघात भाजपचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केलाय. शिवसेनेचं खच्चीकरण केलं जात असल्याचं संजय गायकवाड म्हणाले. मात्र शिवसेना आमदारांचे हे नाराजीचे दावे शिवसेनेचेच नेते संजय शिरसाट यांनी खोडून काढले. अब्दुल सत्तार जे काही बोलले त्याची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे. राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली त्यावर कारवाई सुद्धा काही झाली नाही हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं. अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या सोबत सुद्धा आमच्यासारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे. असं काही नाही आहे. आम्ही महायुती म्हणून चांगलं काम करतोय आणि असं डायरेक्ट काहीतरी ताटातूटचा प्रकार झाला आहे असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही. तुम्हाला हे का सांगितलं की आमची मतं जी आहेत ती आम्ही आमच्या नेत्यासमोर व्यक्त केलेली आहेत. आता त्याच्यानंतर त्याच्यावर पुन्हा चर्चा करणं हे गैर आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आधी भाजप आणि शिवसेनेतल्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
शिवसेनेच्या 3 आमदारांनी भाजप विरोधात जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे. विधान परिषद निवडणुकीत याचा इफेक्ट जाणवणार का हेच पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.